पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी नंबर 241 ते 260. तैसी दुर्लभजे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी. जैसा गंगेसी उदधी निरंतर, तैसे ईश्वरा वाचुनी काही. जिये अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही. अर्जुना जगी एरते दुर्मती, जे बहुधा असे विकरती. तेत निरंतर रमती अविवेकिये. मनोनी तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था. आत्मशोक सर्वता दृष्ट नाही, वेदाधारे बोलती. केवळ कर्म प्रतिष्ठिती, परिकर्म फळी आसक्ती धरुनिया. म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञाधिक कर्म कीजे. मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. येत हे वाचोनी काही, आणिक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. देखे कामना अभिभूत, होवनी कर्मे आचरत. ते केवळ भोगी चित्त देवुनिया. क्रिया विशेष बहुते, न लोपिती विधिते. निपुण होवनी धर्माते अनुष्ठिती. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामो मनी धरिती. यज्ञ पुरुषा चुकती भोक्ता जो, जैसा कर्पुराचा राशी कीजे. मग अग्नी लावणी दिजे, कामिष्टांनी संचरविजे काळकुट्ट. दैवे अमृतकुंड जोडला, तो पाये हानोनी उलंडिला. तैसा नासिती धर्म निपजला हेतु गमने. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे. परीने नदी ते काय कीजे अपाप्र देखे. जैसी रांधवनी रसोयनिकी, करुनिया मोले विकी. तैसा भोगासाठी अविवेकी, धाडिती धर्मो. म्हणून हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वता. तया वेद वावरता मनी दिसे, तिही गुणी आवृत्त. हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विक ते. हेर रजतमात्मक, तेत रूप पिजे कर्माधिक. जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण, तू सुख दुःखासीच कारण. हेत जने अंतःकरण रंगो दिसे. तो गुणत्रयाते अवेरी, मी माझे हे न करी. एक आत्म सुखांतरी विसंबजनी. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले. तरी आपण हित आपुले तेची गेपे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू. की परमात्मा हाच जिचे अंतिम ध्येय आहे, ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वाचून दुसरी खरोखर गती नाही, त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून दुसरे आश्रयस्थान नाही, आणि तीच जगात सद्बुद्धी आहे पहा. हिच्याशिवाय दुसरी ती कोणती बुद्धी? ती दुर्बुद्धी होय. ती अनेक प्रकारे विकार पावते. जे अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी रममान होतात, आणि म्हणून पार्था त्यांना स्वर्ग, संसार व नरक हे प्राप्त होतात. पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही. ते वेदवचनाची प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफलाचा लोभ धरतात. ते म्हणतात मृत्यूलोकी जन्मावे, यज्ञादी कर्मे करावीत, आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा
उपभोग घ्यावा. या वाचून या लोकी दुसरे मुळे सुखच नाही अशी ते दुर्बुद्धीचे लोक सांगतात. अर्जुना पहा, केवळ उपभोगाकडे नजर देऊन व फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्म करतात. अनेक प्रकारच्या कर्मांच्या अनुष्ठानाने विधीत यत्किंचितही चूक न होऊ देता व अगदी दक्षतेने ते धर्माचे आचरण करतात. परंतु ते एकच गोष्ट करतात वाईट, की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा त्याला मात्र विसरतात. ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि तिला अग्नी द्यावा किंवा मिष्टान्नात जालिम विष घालावे, दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लात मारून पालता करावा, अगदी त्याचप्रमाणे फळाची आशा धरून केलेल्या धर्माचा नाश होतो आणि खूप प्रयत्न करूनही पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी. पण पहा, ज्यांना सद्बुद्धी नाही त्यांना हे कळत नाही काय करावे. एखाद्या सुगरण स्त्रीने उत्तम पंचपक्वान्ने करून ती पैशाच्या लोभाने विकून टाकावीत, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुख उपभोगाच्या आशेने हातचा धर्म घालवतात. आणि म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत आहे, हे मात्र लक्षात ठेव. वेद 3 गुणांनी ओतप्रोत भरलेले आहेत. हे निसंशय त्यातील उपनिषदादी जे भाग आहेत ते सात्विक आहेत. हे धनुर्धरा, सर्व प्राप्तीचे प्रलोभन दाखवून ज्यात यज्ञादीचे कर्मकांड सांगितले आहे, अशा सर्व वेदभागाचे आश्रयस्थान रजगुण तमगुण आहे. आणि म्हणून वेदांचा भाग सुखदुःखाला कारण होतो. यासाठी तू आपले मन तिकडे जाऊ देऊ नकोस. तू तिन्ही गुण टाकून दे, मी व माझे पण धरू नकोस. पण तू आपल्या अंतकरणात आत्मसुखाला मात्र विसरू नकोस. जरी वेदांनी विविध प्रकारे खूप गोष्टी सांगितल्या तरी पण आपण त्यातून आपल्या हिताचे तेवढे असेल तेवढेच घ्यावे. रामकृष्ण हरी.